वैयक्तिक कामे उरकून रात्री उशिरा मी आणि माझा एक मित्र गावी येत होतो. निघायलाच रात्रीचे 10 वाजले होते. थोडे अंतर आल्यावर भुकेची जाणीव झाली. रस्त्यात हॉटेलवर जेवण उरकून आम्हाला निघायला 1 वाजला होता. मित्राला ड्रायव्हिंग येत नसल्यामुळे गाडी मीच चालवत होतो. रस्त्याच्या दोन्ही बाजूने किर्र काळोख दाटून आला होता. मध्यरात्र असल्यामुळे समोरून किंवा मागून एकही गाडी क्रॉस होत नव्हती. त्या भयान काळोखात फक्त आम्ही दोघे वेगाने मार्गक्रमण करत होतो. रात्री 2 वाजत आले होते. अचानक मित्र ओरडला आणि त्याने गाडी सावकाश करायला सांगितली. त्यावेळी आम्ही गुळेगावच्या सावित्री नदीच्या पुलावर होतो. पूल जवळजवळ अर्धा पास केला होता. मी त्याचा आवाज ऐकून दचकलोच आणि गाडी हळू करून त्याच्याकडे प्रश्नार्थक बघितले. तो म्हणाला की तिथे मागे पुलाच्या सुरुवातीला एक स्त्री एका मुलाला पकडून उभी होती आणि ती लिफ्टसाठी हात दाखवत होती. मी आश्चर्यचकित होऊन त्याच्याकडे बघितले, कारण मी अशी कोणतीच स्त्री पाहिली नव्हती. मी त्याला तसे सांगितले की त्याला झोपेच्या धुंदीस भात झाला असावा, पण तो त्याच्या बोलण्यावर ठाम होता. तोपर्यंत आम्ही हळूहळू 1 किलोमीटर पुढे आले असू. त्याच्यावर विश्वास ठेवून मी त्या स्त्रीला मदत करण्याच्या हेतूने गाडी परत फिरवली. थोड्याच वेळात आम्ही त्या पुलावर पोहोचलो. तिथे दोन्ही बाजूला कोणीच नव्हते. पुलावर दुसऱ्या कडेला गाडी उभी करून आम्ही आजूबाजूला बघू लागलो, पण तिथे आम्हाला कोणीच दिसत नव्हते. हिवाळ्याचे दिवस होते. थंड हवा सुटली होती. आम्हाला वाटले की वाहन मिळत नसल्याने आणि स्वतःचा आणि मुलाचा थंडीपासून बचाव करण्यासाठी ती स्त्री कदाचित पुलाच्या आडोशाला बसली असेल. म्हणून आम्ही टॉर्च काढून खाली उतरलो आणि आजूबाजूला शोध घेऊ लागलो. सर्व बाजूने अंधार साकळला होता. बॅटरीच्या झोतात आजूबाजूला काहीच दिसत नव्हतं. त्यात ती भयान शांतता आणि आजूबाजूच्या झाडांमधून येणारे रातकिड्यांचे आवाज वातावरणात अजूनच गूढ उत्पन्न करत होते. आमचा भूताकेतांवर विश्वास नसल्याने आम्ही जरा जास्तच बेफिकीर होतो. बराच वेळ शोधल्यानंतर त्याला भास झाला असावा असे नक्की करून आम्ही परत गाडीकडे निघालो. पुलाचा उंचवटा चढत असतानाच मला एक बारीक आवाजातील रडणे ऐकू आले. मी तिथे थांबलो. मित्र थोडा मागे होता. मी त्याच्याकडे बघण्यासाठी मागे वळलो. बघतो तर मागे कोणीच नव्हते. एक केविलवाणी रडण्याचा आवाज मात्र येतच होता. मी मित्राला हाक मारायला सुरुवात केली. किर्र अंधार आणि तो रडण्याचा आवाज, त्यात अचानक गायब झालेला मित्र. भीतीने आवाज निघत नव्हता. तरीही मनाची समजूत घालून त्याला शोधण्यासाठी परत त्या पुलाच्या उंचवट्यावरून मी खाली उतरलो. तो कुठेच दिसत नव्हता. आता रडण्याच्या आवाजाची तीव्रता वाढली होती. मी मनाचा हिय्या करून पुलाच्या खालच्या दिशेकडे बॅटरीचा झोत वळवला. समोर माझा मित्र पाठमोरा वाकून काहीतरी बघत उभा होता. मी त्याला हळूच आवाज दिला, पण त्याच्यापर्यंत तो पोहोचला नाही. शेवटी नाईलाजाने मी त्याच्या जवळ गेलो आणि त्याला हात लावला, तर त्याने दचकून माझ्याकडे बघितले. तो प्रचंड घाबरलेला होता. त्याने पुलाच्या खालच्या बाजूकडे बोट केले. मी बघितले, तिथे एक हिरवी साडी घातलेली स्त्री पाठमोरी बसलेली होती. तिच्या एका बाजूला बाळ झोळीत टाकलेलं होतं आणि दुसऱ्या बाजूला जाळ सुरू होता आणि त्यावर एक पातेले ठेवलेले होते. रडत रडत त्यात हात घालून ती काहीतरी ढवळत होती. मला काही कळत नव्हते. मी हळूहळू पुढे जाऊ लागलो. तिच्या जवळ पोहोचलो. तिला हात लावणारच तोच
माझे लक्ष पातेल्याकडे गेले. त्यात एका पुरुषाचे डोके होते. ती स्त्री त्यावर पातेल्यातील उकळते पाणी हाताने ओतत रडत होती. माझ्या पायाखालची जमीन सरकली. मी भीतीने मागे वळणार तोच तिने मागे वळून माझ्याकडे बघितले. तिचा तो पांढराफट निस्तेज चेहरा, गाल आत गेलेले आणि त्वचा हाडाला चिकटलेली. अंगावर मांस नावाचा प्रकारच नाही. डोळे आत खोबनीत गेलेले. डोळ्यात वेडसरपणाची झाक होती. डोळ्याभोवती गडद काळे रिंगण असल्यामुळे बुबुळे पांढरी फटक दिसत होती. डोक्यातून कसल्या तरी जखमेमधून काळे रक्त खाली ओघळत होते. तिने वळून माझ्याकडे बघितले आणि त्याच क्षणी माझ्या मागून माझ्या मित्राची किंकाळी आली. मी देवाचे नाव घेत मागे पळालो. बघतो तर माझा मित्र तिथे नव्हता. मी तसाच पळत गाडीजवळ आलो. मागे तिचे रडण्याच्या आवाजाचे रूपांतर आता जीवघेण्या किंकाळ्यांमध्ये झाले होते. गाडीजवळ येताच दिसले की माझा मित्र उघड्या दरवाजाजवळ बेशुद्ध पडलेला होता. मी त्याला उठवण्याचा प्रयत्न करत होतो, पण तो काही उठत नव्हता. मागचे किंचाळण्याचे आवाज आता जवळ यायला लागले होते. आता त्या आवाजात लहान मुलाचे बेसूर रडण्याचे आवाजही मिसळले होते. मी क्षणाचाही विलंब न करता मित्राला उचलून गाडीत टाकले व गाडी स्टार्ट केली. गाडी वळवत असताना सहज नजर पुन्हा पुलाच्या कडेला गेली. तिथे तिचं भयानक आकृती भेसूर किंचाळत आमच्याच दिशेने येत होती. मी देवाचे नाव घेत गाडी सरळ रस्त्याला घेतली. मनावर पूर्ण ताबा मिळवला आणि गाडी वेगाने सोडली. माझे मिररमधून मागे लक्ष गेले तर ती अर्ध्या फूट उंच हवेत आमच्या गाडीमागे वेगाने येत होती. माझा मित्र अजून बेशुद्धच होता. मी त्याला उठण्यासाठी आवाज देत होतो. ती हिडीस आकृती भयानक चित्कार करत अगदी गाडीजवळ पोहोचली होती. आवाजाने कानठळ्या बसायला झाल्या होत्या. माझी तर पूर्ण बोबडीच वळली होती. तेवढ्यात आमची गाडी पुलावरून बाहेर पडली. त्याचबरोबर येणाऱ्या तिच्या किंचाळ्यांचा आवाज कमी कमी होत गेला. मी मागे बघितले. पुलाच्या कडेवर ती क्रुद्ध चेहऱ्याने आमच्याकडे बघून किंचाळत होती. आता आवाज आमच्यापर्यंत पोहोचत नव्हता. हळूहळू ती दिसेनाशी झाली. मी गाडीचा स्पीड थोडा कमी केला आणि परत एकदा मित्राला उठवायला सुरुवात केली, पण तो काही हालत नव्हता. घसा कोरडा पडला होता. बॉटल उघडून गटागट पाणी पिले आणि उरलेली बॉटल त्याच्या चेहऱ्यावर रिकामी केली. तसा तो खडबडून जागा झाला आणि घाबरून ओरडायला लागला. मी त्याला समजावून शांत केले. नंतर सर्व सांगतो म्हणून देवाचे नामस्मरण करायला सांगितले. गाडी पुढे सरकत होती. थोडा वेळ गाडी चालवल्यावर मला पुन्हा एकदा समोर तोच पूल दिसला. माझी तर हिंमतच खचली. डोके सुन्न झाले. परत एकदा गाडी पुलावर पोहोचली. आता मला आणि मित्राला दोघांना ती दिसली. अगदी सर्वात अगोदर मित्राला दिसली होती तशीच एका कडेला हात दाखवत उभी होती, पण तिच्या अंगावरच्या साडीचा रंग वेगळा होता. मगाशीपेक्षा ती वेगळीच भासत होती. आम्ही एकदा त्या संकटामधून सुटलो होतो. आता थांबून बघायची हिंमत उरलीच नव्हती. आम्ही वेग वाढवून पुढे निघून गेलो. कित्येक वेळा आम्ही परत तोच पूल क्रॉस करत होतो आणि प्रत्येक वेळी ती स्त्री वेगवेगळ्या साडीमध्ये आम्हाला हात दाखवत होती. असे किती वेळ सुरू होते कोण जाणे, कारण घड्याळ एकच वेळ दाखवत होते. ती म्हणजे आम्ही पहिल्यांदा पूल क्रॉस केला ती वेळ. शेवटी मी वैतागून एक वेळ पूल क्रॉस करून बरेच पुढे गेल्यावर गाडी बाजूला घेऊन उभी केली आणि तिथेच थांबायचे ठरवले. डोळे बंद केले. अचानक धडधड असा आवाज यायला लागला.
आणि मी डोळे उघडले. सूर्याची किरणे गाडीमध्ये येत होती. म्हणजे दिवस उजळून बराच वेळ झाला होता. आमच्या पुढे एक गाडी थांबलेली होती आणि काही माणसे आम्हाला उठवण्यासाठी दरवाजावर हाताने जोरजोरात आवाज करत होते. मी आणि मित्र गाडीमधून बाहेर आलो. मी आजूबाजूला बघितले. आम्ही त्याच पुलावर होतो. पुलाच्या मध्यभागी आम्ही गाडी लावलेली होती. आमचे डोके ते बघूनच पूर्ण बधीर झाले होते. आजूबाजूला 10-15 लोक जमले होते. पोरांचे नशीब बलवत्तर म्हणून यांचा जीव वाचला. काल अगदी अमावस्येलाच हे तिच्या फेऱ्यात अडकले होते. आजूबाजूला कुजबूज चालू होती. ती आम्हाला ऐकायला येत होती. तर मित्रांनो, आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या अशा एका थरारक कथेमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.